आपका, आप देख रहे सी न्यूज़ भारत। मैं हूं आपके साथ इशिता। वक्त हो गया है खास खबर का। खबर डोंबिवली से है, जहां भाजपा युवा नेतृत्व को आगे लाने का प्रयास कर रही है। इसके लिए मंडल की कमान 35 से 45 वर्ष तक की उम्र के नेताओं को सौंपने का निर्णय लिया गया है। वहीं आज रविवार को भाजपा ने राज्य भर में नए मंडल अध्यक्ष को चुना है। वहीं कल्याण में पहले 9 मंडल थे, अब 20 मंडल हैं। उनमें डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम और अंबरनाथ जैसे 5 विधानसभा शामिल हैं। भाजपा कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चौहान के आदेश पर अनुसूचित जाति मोर्चा प्रदेश सचिव टेनिस शांतिकांत कामले के नेतृत्व में कल्याण डोंबिवली में 20 मंडल अध्यक्षों को नियुक्ति की गई है। इस अवसर पर पूर्व मंत्री जगन्नाथ पाटिल और भाजपा पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। खरं तर आयरेगाव हा आणि भारतीय जनता पार्टीचं एक वेगळं नातं आहे। जगन्नाथ पाटील साहेब हे आयरेगावचे भूमिपुत्र आहे आणि तोच वारसा भारतीय जनता पार्टीचा इथे सातत्याने सुरू आहे। आज जो विभाग माझ्याकडे पक्षाने दिलेला आहे हा संपूर्ण आयरेगाव, सुनीलनगर, म्हात्रेनगर ते संगीतावाडी हा पूर्ण परिसर आयरेगावाचा भौगोलिक परिसर आहे। त्यामुळे इथे बऱ्यापैकी परिचित नागरिक माझ्याशी आहेत। ते पक्षाने माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहे नक्कीच तो मी प्रामाणिकपणे काम करेन आणि या भागात संघटना वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन। भारतीय जनता पार्टी असतील, रवींद्र चव्हाण साहेबांनी इकडे जे प्रमुख नेते मंडळी यांनी युवकांना प्राधान्य देऊन पुढची फळी तयार करण्यासाठी, युवकांना भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत करण्यासाठी ही त्यांची अनेक वर्षाची मेहनत आहे की आमच्यासारख्या एक छोट्याशा कार्यकर्त्याला, एक युवकाला एवढी मोठी संधी दिली आणि त्याच्यामागे पक्ष नेतृत्व खंबीरपणे त्यामध्ये उभे आहे। ते अजून ताकद एक युवकांसाठी काय असू शकतो। त्यामुळे मी या पक्ष संघटना असेल, रवींद्र चव्हाण साहेब आमचे सर्व नेते मंडळी असतील त्यांचे मी आभार मानतो आणि युवक, महिला आणि इतर सर्व जे आमचे कार्यकर्ते आहेत सर्वांचा मान सन्मान, आदर सन्मान राखून आम्ही पक्ष वाढीसाठी, संघटना वाढीसाठी जोरदार काम करू अशी आमची तयारी आहे। आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व नवीन मंडळ अध्यक्षांची घोषणा होते। तशीच घोषणा आज कल्याण जिल्ह्यामध्ये आज सगळ्या अध्यक्षांची घोषणा झाली आहे। सकाळपासून आपण सगळेजण पाहत असाल तर कल्याण जिल्ह्यामध्ये पूर्वी जी 9 मंडळ होती त्या 9ची आता 20 मंडळ झाली। त्या 20 मंडळामध्ये डोंबिवली विधानसभा, कल्याण ग्रामीण विधानसभा, कल्याण पूर्व विधानसभा, कल्याण पश्चिम विधानसभा आणि अंबरनाथ विधानसभा अशा 5 विधानसभेचा समावेश आहे। त्या 5 विधानसभामध्ये 20 मंडळाचे अध्यक्ष झाले। डोंबिवली पश्चिमेला 2 अध्यक्ष झाले, त्यामध्ये एक पवन पाटील, दुसऱ्या प्रिया जोशी आहेत। डोंबिवली पूर्वेला मितेश पेनकर अध्यक्ष झाले। मग डोंबिवली ग्रामीण मध्ये जे कल्याण ग्रामीणचा मतदारसंघ येतो त्या कल्याण ग्रामीण मध्ये 5 मंडळाचे अध्यक्ष झाले। एक ठिकाणी झाले मंदार कावरे, दुसरे झाले कर्ण जाधव, तिसरे धनाजी पाटील, एक सुनील मस्कर आणि आतिश चौधरी अशी 5 इकडे मंडळाचे अध्यक्ष झाले। कल्याण पश्चिम मतदारसंघामध्ये 5 मंडळ झाली, त्यामध्ये एक अमित धाकरस, एक स्वप्नील काटे, दुसरा रितेश फडके, शक्तिवान भोईर आणि नवनाथ पाटील असे 5 अध्यक्ष तिकडे झाले। कल्याण पूर्वेला एक नितेश म्हात्रे, विजय उपाध्याय, समीर भंडारी आणि संतोष शेलार असे 4 अध्यक्ष इकडे झालेत। आणि अंबरनाथ विधानसभेमध्ये पूर्वेला एक जे मंडळ होतं ते एकच राहिलं, त्याच्यामध्ये विश्वजित गुलाबराव करंजुले यांची नियुक्ती झाली पूर्वेला आणि पश्चिमेला एक पाटील आणि लक्ष्मण पंत असे 20च्या 20 अध्यक्ष आपल्याकडे झालेले आहेत। त्या सगळ्या अध्यक्षांच्या नियुक्त्या आहेत। जवळजवळ 8-10 अध्यक्षांची नियुक्ती आता तुम्ही पाहिल्या। आता मी पुढील कार्यक्रमाला सगळे निवडणूक अधिकारी, मंडळाचे प्रमुख पदाधिकारी, सगळे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मंडळी प्रत्येक ठिकाणी ज्याला जसं जसं जमेल त्या ठिकाणी तो जातोय। 100 बूथचा अध्यक्ष केल्यामुळे पक्षामध्ये खूप चांगलं वातावरण आहे, कारण तरुण कार्यकर्त्याला एक संधी मिळणार आहे काम करण्याची। आणि भारतीय जनता पार्टीचं काम म्हणजे राष्ट्राचं काम आहे एका प्रकारे। त्यामुळे इथं काम करणं एक स्वाभिमानाची आणि एक अभिमानाची गोष्ट असते। त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता अध्यक्ष झाल्यानंतर त्याच्या घरामध्ये उत्साह आणि आनंद काय असतो आणि परिवारामध्ये आनंद काय असतो। आणि भाजपचा म्हणजे आमचा भाजप हाच परिवार आहे। त्यामुळे आम्ही सगळेजणच परिवाराचा आनंद, भाजपचा आनंद, अध्यक्षपदाचा आनंद घेतोय। आज संघटनात्मक विषय आहेत, पूर्ण जिल्ह्यामध्ये संघटनात्मक चर्चा चालू आहे। नवीन मंडळाचे अध्यक्ष आम्ही घोषित करतोय। नवीन मंडळाच्या अध्यक्षांना शुभेच्छा देणं आणि त्यांचं कामकाज पाहणं आणि नवनियुक्त्या करणं हेच आजचं काम आहे। आजची इतर राजकीय भाषा, आमचं राजकीय किंवा काही कमेंट्स नाही आहेत, पण आम्ही नवीन संघटना आणि भारतीय जनता पार्टी घराघरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतो।
कल्याण से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। इस खास रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।